प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आम्ही निवडलेला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 ते 21 ही वचनं. आम्ही ह्या वचनांवर चिंतन आणि मनन करणार आहोत. याचा मतितार्थ समजून घेण्याचा आम्ही आज प्रयत्न करणार आहोत. आणि हे वचन आमच्या सर्वांचं पाठ आहे. योहान 3:16 हे वचन आमच्या सर्वांचं तोंडपाठ आहे. मी पुन्हा एकदा ते वचन तुमच्यासाठी स्पष्टपणे वाचतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि हे पहिलंच वचन ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हे असं पहिलंच वचन आहे जे सुरुवातीला आम्ही तोंडपाठ करतो. आणि हे वचन जेव्हा जेव्हा आम्ही म्हणतो त्या वेळेला ते नक्कीच आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरतं. आणि आज आम्ही पाहणार आहोत की हे वचन केवळ विश्वासणाऱ्यांसाठीच आशीर्वादाचं आहे असं नाही, तर देवाची जी मिशनरी योजना होती, ती जी देवाची योजना होती, संपूर्ण पृथ्वी हे संपूर्ण हे जग देवाचं आहे. आणि देवाची योजना ही पूर्ण जगासाठी होती. आणि ह्या वचनांमधून ते अतिशय स्पष्टपणे आम्हाला दिसून येईल. जर आम्ही वचन वाचलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली, ह्या वचनाची जर सुरुवातच आपण पाहिली तर आम्ही पाहू शकतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली. देवाने ह्या वचनाची सुरुवातच प्रीतीने होते. आणि ही प्रीती साधीसुधी प्रीती नाही. ही प्रीती मुबलक अशी प्रीती आहे, ही विपुल अशी प्रीती आहे, ही अनंत अशी प्रीती आहे. ह्या प्रीतीला कुठलीही सीमा नाही. ही देवाने जगावर केलेली प्रीती आहे, ही देवाची प्रीती आहे, ही सर्वसाधारण मानवाची प्रीती नाही. आणि म्हणून ह्या प्रीतीची ही प्रीती सर्वश्रेष्ठ प्रीती आहे, ही सर्वश्रेष्ठ. आणि ह्या प्रीतीची कुठल्याही प्रकारे आम्ही तुलना करू शकत नाही, अशी ही प्रीती आहे. ही देवाची प्रीती आहे, ही देवाकडून आलेली प्रीती आहे. आणि म्हणून ही संपूर्ण जगावर केलेली प्रीती आहे. ह्या वचनामध्ये हा जो शब्द आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली, देवाने जगावर एवढी प्रीती केली, ही केवळ विश्वासणाऱ्यांपुरतीच ही प्रीती नव्हती. ही संपूर्ण जगावर देवाने केलेली प्रीती आहे. ही संपूर्ण मानवजातीची ही एक प्रकारची काळजी, एक प्रकारची चिंता त्या देवाला आहे. ह्याची जाणीव घडवून आणणारं हे वचन आहे. देवाची प्रीती म्हणजे देवाला मानवजातीबद्दल किती प्रेम आहे. ज्यावेळेस आदमाच्या पातकानंतर ज्यावेळेस जे वैर देवामध्ये आणि मनुष्यामध्ये निर्माण झालेलं होतं, आणि देवाला उत्कंठा होती की मानवाला पुन्हा एकदा आपल्या जवळ घ्यावं. आणि मानवाला, मनुष्य प्राण्याला देव चांगल्या प्रकारे ओळखतो. देवाला त्याची पूर्ण कल्पना आहे, त्याला माणसाची पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून हे वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि तो आमच्यासाठी या जगात आला. हे वचन हा तोच जिवंत सेनाधीश आणि सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, जो योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला आढळून येतो. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय जर आम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये जो जिवंत देव आहे, जो सामर्थ्यशाली देव आहे, जो शब्द, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि तो देही झाला. येशू ख्रिस्ताच्या रूपाने तो आमच्यासाठी या पृथ्वीवर आला. आणि अशा प्रकारे त्याच देवाने
त्याच देवाने आमच्यावर प्रीती केली. आणि ही ती मोठी, ती विपुल आणि असीम अनंत अशी ही प्रीती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे अ, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. देव हा सर्वश्रेष्ठ असा देणारा आहे. देवाचं देणं हे साधंसुधं नसतं. देवाचं देणं हे जशी त्याची प्रीती आहे त्याच प्रकारे त्याचं देणं देखील अतिशय सर्वश्रेष्ठ, अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्तम, अनंत, त्याला काही सीमा नाही, असीम. आणि त्याच्या देण्याबद्दल पण देण्याची देखील आम्ही आमच्या देण्याशी तुलना करू शकत नाही, असं त्याचं देणं आहे. गॉड इज द ग्रेटेस्ट गिवर. गॉड इज द ग्रेटेस्ट गिवर. त्याचं देणं म्हणजे या वचनातूनच आम्हाला कळून येईल की त्याचं देणं काय आहे, त्याने काय दिलेलं आहे आम्हाला. आम्ही वचन जर वाचलं तर आमच्या लक्षात येईल की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याचा एकुलता एक पुत्र दिला. हे वाक्यच आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की त्याचं देणं किती थोर आहे, त्याचं देणं किती चांगलं आहे, उत्तम आहे. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं. आणि अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि देवाबद्दलची, माणसाबद्दलची देवाची योजना किती प्रेमळ अशी योजना आहे, किती आपुलकीची अशी ती योजना आहे. एका आईवडिलांप्रमाणे जसा एखादा बाप किंवा आई आपल्या लेकरावर प्रीती करते, ती आपुलकी आम्हाला देवाच्या या वचनामध्ये नक्कीच आढळून येईल. आणि त्या आपुलकीने परमेश्वर आमची काळजी घेत आहे. आमच्यासाठी ही योजना त्या देवाने, त्या परमेश्वराने, त्या स्वर्गीय पित्याने आमच्यासाठी केलेली आहे. हे वचन, त्याचा सर्वात मोठा पुरावा पवित्र शास्त्र आहे, हे वचन आहे. पवित्र शास्त्रातील हे वचन त्याच्या प्रेमाचा, त्याच्या प्रीतीचा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि देव मानवावर प्रीती करतो जसे आईवडील आपल्या लेकरांवर प्रीती करतात. आपली लेकरं कितीही चुकली, आपल्या लेकरांनी कितीही अवज्ञा केली, तरीही आईवडिलांच्या हृदयामध्ये जो कळवळा असतो आपल्या लेकरांबद्दल, जो जिव्हाळा असतो, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्यावर प्रीती केलेली आहे, आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आपल्या चुकांची, आमच्या पापांची, आम्ही ज्या अवज्ञा केल्या त्या सर्वांची देवाने क्षमा केलेली आहे. आणि अशा प्रकारे देवाने आमच्यावर प्रीती केलेली आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय प्राप्त होणार आहे? सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि देवाने काय केलेलं आहे या वचनामध्ये आम्ही पाहू शकतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली. सर्वप्रथम देवाने प्रीती केली, मानवाने काहीच नाही केलं. पुढाकार कोणी घेतलेला आहे? पुढाकार देवाने घेतलेला आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली. त्याच्यानंतर त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने पुत्र दिला, देवाने जगाला देणगी दिली. देणारा कोण आहे? परमेश्वर आहे. प्रीती करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि त्याची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? तो ह्या जगामध्ये मुळात परमेश्वर या जगात का आला? येशू ख्रिस्ताचं या जगात येण्याचं मुख्य कारण काय आहे? परमेश्वराचं या जगात येण्याचं मुख्य होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. त्याचा नाश का होऊ नये? त्याचा नाश अशासाठी होऊ नये कारण त्याने पाप केलेला आहे, तो पापी आहे. तर देव आमच्याकडून अपेक्षाच करत नाही की तुम्ही तुमच्या पापामुळे तुमच्या पापाचं तुम्हाला प्रायश्चित्त करावं लागेल. केवळ तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण होणार आहे.
त्याच्यानंतर विश्वासाचं अजून एक मोठं प्रतिफळ जे आम्हाला पुढे पाहायला मिळेल 17व्या वचनामध्ये आम्ही पाहू. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. बघा, पुढच्या 17व्या वचनामध्ये हे स्पष्ट आपल्याला होतं की देवाने न्यायनिवाडा करण्यासाठी आपल्या पुत्राला पाठवलेलं नाही, तर कशासाठी पाठवलेलं आहे? तारण होण्यासाठी पाठवलेलं आहे. देवाची न्यायनिवाडा करण्याची कुठलीही इच्छा नव्हती. न्यायनिवाडा किंवा शिक्षा, देव शिक्षा, येशू ख्रिस्ताला शिक्षा, आम्हाला शिक्षा देण्यासाठी पाठवलं गेलं नव्हतं. येशू ख्रिस्ताला स्वतःला शिक्षा भोगावी लागली. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. सुवार्त कार्यामध्ये आम्हाला समोरच्याला, जो विधर्मी आपला भाऊ बहीण आहे, त्यांना समजावून सांगताना ह्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे वचन किंवा अध्याय पूर्ण वाचणं ही फार मोठी गरज आहे सुवार्ता कार्यामध्ये. आम्ही जेव्हा ते वचन पूर्णपणे, अध्याय पूर्णपणे वाचतो, तेव्हा मागचा पुढचा जो संदर्भ असतो, त्याच्या पुढचं वचन, त्याच्या मागचं वचन, त्याद्वारे आम्हाला एखाद्या विधर्मी माणसाला अतिशय उत्तम रीतीने मार्गदर्शन करता येतं. आणि तोच पवित्र शास्त्राचा हा अभ्यास आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जर आम्ही आता पुढे 18 वचन पाहिलं, तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. आणि विश्वास ही देवाची आमच्याबद्दलची एक काळजी आहे. तो देव विश्वसनीय आहे. आम्ही विश्वास ठेवतो, परंतु तो देव विश्वसनीय आहे. ही इज अ फेथफुल गॉड. आणि तो विश्वसनीय असल्यामुळे जर आम्ही विश्वास ठेवला, तर त्याने जे आम्हाला हे अभिवचन दिलेलं आहे, ते अभिवचन देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही विश्वास ठेवतो ते महत्त्वाचं नाही, परंतु तो विश्वसनीय आहे. तो आम्ही जे पाऊल उचललेलं आहे त्याच्या बदल्यात आमची तो काळजी घेणार आहे, आमच्यावर प्रेम करणार आहे. आमचं भविष्य सर्व काही आम्ही त्याच्या हाती सोपवणार आहोत. सोपवणं गरजेचं आहे. पुढे जर आपण वाचलं, तर ह्या ठिकाणी जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. म्हणून विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्या अध्यायामध्ये न्यायनिवाडा देखील आहे, जजमेंट देखील आहे. परंतु त्या जजमेंटच्या अगोदर देवाने आपली प्रीती ओसंडून आमच्यावर व्यक्त केलेली आहे. ओसंडून देवाची प्रीती वाहत आहे. आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. सुरुवातीला देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. सुरुवातीला देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. सुरुवातीला आम्हाला देवाने सुरक्षित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तो सांगत आहे की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचं तारण नक्कीच होणार, परंतु जर आम्ही विश्वास ठेवला नाही तर आम्हाला त्या येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. आणि काय लिहिलेलं आहे 19व्या अध्यायामध्ये, निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आलेला आहे. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आलेला आहे. आणि जगात प्रकाश आलेला आहे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त होणार आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात तारण आलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं म्हणजेच आम्ही प्रकाशात आलं पाहिजे. त्या प्रकाशात आम्ही आलं पाहिजे. आमच्या स्वतःला त्या प्रकाशामध्ये आम्ही झोकून दिलं पाहिजे. आमच्या ज्या दुष्ट गोष्टी आहेत, आमची पापं जी आहेत, त्या गोष्टी ती पापं आम्ही कबूल केली पाहिजेत. आम्ही कबूल
त्या प्रकाशामध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा आमची पापं काय करतो, आम्ही कबूल करतो आणि पापं कबूल केल्यानंतर परमेश्वराची आम्ही क्षमा मागतो, आम्ही पश्चाताप करतो आणि त्याच्या विश्वासाच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त होतं. आम्ही नम्र होणं फार गरजेचं आहे. आम्ही त्या प्रकाशात येणं गरजेचं आहे आणि प्रकाशात येणं म्हणजे आमची सर्व पापं कबूल करणं. प्रकाश काय करतो, सर्व गोष्टी स्पष्टपणे आम्हाला प्रकाशात दिसतात. तर प्रकाश सर्व वाईट गोष्टी, ज्या आमच्या गोष्टी, ज्या अंतःकरणातील वाईटपणा, अंतःकरणातील कठीणपणा, पाप, ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही देवासमोर मांडतो, देवासमोर कबूल करतो, त्या देवाची प्रार्थना करतो, देवाला आम्ही आमचा तारणारा स्वीकार करतो. प्रकाशात येणं म्हणजे देवाला आमचा तारणारा स्वीकार करणं. आमच्यात येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा आम्ही स्वीकारत नाही. जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होणं अशक्य आहे. आणि म्हणून आम्ही त्या देवाच्या प्रेमाचा स्वीकार केला पाहिजे. जे देवाचं प्रेम आम्हाला अतिशय मोफत असं मिळालेलं प्रेम आहे. त्या मोफत मिळालेल्या देणगीचा केवळ आम्हाला स्वीकार करायचा आहे आणि ही सुवार्ता आज जगाला सांगणं फार गरजेचं आहे. ह्यामध्ये कुठलाही आदेश नाही, कुठलीही कंडिशन नाही, कुठलीही अट नाही आहे. तर देवाची काळजी आहे. देव आमची काळजी घेऊ इच्छितो, देव जगाची काळजी घेऊ इच्छितो. ही सुवार्ता केवळ विश्वासणाऱ्यांसाठीच नव्हे, तर ही सुवार्ता संपूर्ण जगासाठी आहे. आणि म्हणून ह्यामध्ये संपूर्ण जग ह्यामध्ये संपूर्ण जगाचा समावेश या सुवार्तेमध्ये आहे. आणि म्हणून आमची ही जबाबदारी आहे की ही सुवार्ता आम्हाला जगाला सांगितली पाहिजे, आम्हाला जगापर्यंत ही सुवार्ता नेली पाहिजे. कारण जगाला ही सुवार्ता सांगणं फार महत्त्वाचं आहे. देवाची तारणदायी योजना काय आहे, देवाला ह्या न्यायनिवाड्यापासून वाचवण्याची आज आवश्यकता आहे. संपूर्ण पृथ्वी देवाची आहे. निर्गम याचा 19वा अध्याय जर आम्ही पाहिला, 3-4-5 मला असं वाटते, मी तुम्हाला वाचून दाखवते. निर्गम याचा 19वा अध्याय, 19वा अध्याय, निर्गम याचा 19वा अध्याय. हो, सिनाय पर्वताजवळ इस्रायल लोक येतात त्यावेळेस मी वाचून दाखवतो. मी मिस्र्यांचे काय केले व तुम्हाला गरुडांच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. निर्गमामध्येच आम्हाला परमेश्वर सांगत आहे, आम्हाला सूचित करत आहे की संपूर्ण पृथ्वी त्याची आहे. आणि देवाचं राज्य जे आहे, जे एकच राष्ट्र त्यावेळेस निर्गम या अध्यायामध्ये मोशेच्या काळामध्ये इस्रायल लोकांची परमेश्वराने निवड केलेली आहे. परंतु नवीन करारामध्ये ते एकच राष्ट्र किंवा इस्रायल राष्ट्र नाही, तर संपूर्ण जग देवाचं राज्य हे महत्त्वाचं आहे. देवाचं राज्य म्हणजे जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो देवाच्या राज्यात सहभागी होतो. आणि केवळ इस्रायल लोकांसाठीच नव्हे, नवीन करारामध्ये संपूर्ण जगातील सर्व राष्ट्रे. आणि त्याच वेळेस निर्गमामध्येच आम्ही पाहतो की देव काय म्हणत आहे, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. आणि म्हणून योहान 3:16-21 ही वचनं आम्हाला स्पष्टपणे सांगतात की आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. आणि जसा आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तसंच संपूर्ण जगाने देखील येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं आवश्यक आहे. जर देवाच्या तारणदायी योजनेचा जगाला भाग व्हायचा असेल तर त्याच्या सुवार्तेचा आम्ही स्वीकार करायला हवा, त्याच्या प्रेमाचा आम्ही स्वीकार करायला हवा, त्याच्या देणगीचा आम्ही स्वीकार करायला हवा आणि विश्वास ठेवायला हवा. विश्वासात आम्ही दररोज वाढायला हवं. गॉड ब्लेस यू.